कॉलेजमधला एक चार्मिंग श्रीमंत मुलगा अमर रणदिवे प्राची नावाच्या गोड पण गोंधळलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो। दोघांच्या मधोमध वैचारिक आणि भावनिक दरी सुद्धा असते, पण तरीही दोघांची परफेक्ट लव्ह स्टोरी सुरू असताना अचानक एक भलता माणूस त्यांच्या मध्ये येतो आणि इथे सुरू होतो अमर आणि प्राचीच्या प्रेमाचा खेळखंडोबा। सध्याची प्रेमाची व्याख्या थोडीशी बदललेली आहे। ब्रेकअप, पॅचअप, ब्रेकअपच्या विळख्याभोवती फिरत असलेल्या आयुष्यात हे कपल कशा प्रकारे गुंफून जातात याचीच ही स्ट्रेट पण कन्फ्युजिंग प्रेमाची स्टोरी दिग्दर्शक गौरव पत्की यांनी चितारली। याच आरपार चित्रपटाबद्दल आज जाणून घेऊया। नमस्कार, कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे। प्रेमातला वेडेपणा, भांडणं, बिघडणं, सावरणं सगळ्या फेजेस तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळतील। कधी कधी प्रेमात असताना आपलं वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाते की काय असाही प्रसंग येतो। त्यानंतर आपल्याकडून अनावधानाने काहीतरी असं घडतं ज्यामुळे दुरावा निर्माण होतो। याच दुराव्यापासून जवळ आलेल्या अमर आणि प्राचीची ही प्रेमकथा आहे। अभिनेता ललित प्रभाकरने मालिका विश्वापासूनच मराठी प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे। अमरच्या आत असलेली अस्वस्थता त्याच्या प्रत्येक एक्सप्रेशन मध्ये दिसून आली आहे। सोबतच ऋता दुर्गुळे ही सुद्धा मराठी मालिका आणि सिनेमातली नामांकित अभिनेत्री। प्राची प्रेमात थोडीशी कन्फ्यूज पण तरीही अमरवर वेड्यासारखी जीव लावणारी। दोघांची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर योग्यरित्या जुळून आली आहे। दोघांच्या संवादांमध्ये ते जाणवतं। विशेष करून एका सीन मध्ये अमर प्राचीवर प्रचंड ओरडतो तेव्हा त्याच्या आत असलेलं फ्रस्ट्रेशन दिसून येतं, जे ललितने उत्कृष्टपणे साकारले। फर्स्ट हाफ थोडासा संत गतीने जातो। इथे तुम्हाला दोघांचं लव्ह बॉन्डिंग आणि कॉन्फ्लिक्ट पाहायला मिळतात, पण सेकंड हाफ मध्ये बरेच ट्विस्ट आहेत। या ट्विस्ट सोबत अमर आणि प्राचीच्या प्रेमाची गाडी कशी पुढे जाते हे दाखवले। इतर कास्ट बद्दल बोलायचं झालं तर सुविता थत्ते, वीणा नायर, स्नेहलता वसईकर, माधव अभ्यंकर यांनी चित्रपटात उत्तम काम केले। म्युझिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर गाणी कास्टच्या अभिनयाप्रमाणे छाप पाडू शकली नाही। म्युझिक थोडंसं रटाळ वाटतं। एखादं विरह गीत चित्रपटात दाखवण्याची आवश्यकता होती, पण तरीही आर पारचं टायटल ट्रॅक तुम्हाला बांधून ठेवतं। आणि यासोबत या चित्रपटात एक देवीचा जबरदस्त गोंधळ आहे, जो अमर आणि प्राचीच्या सिच्युएशनला परफेक्ट मॅच होतो। दिग्दर्शक गौरव पत्की यांनी आजच्या जनरेशनला कनेक्ट होण्याच्या दृष्टिकोनातून ही प्रेमकथा मांडली आहे। आजच्या युगातील प्रेमी युगलांमध्ये कशा प्रकारे भावनिक अडथळे येतात, त्यांची वैचारिक पातळी कशी असते, ते कशा प्रकारे भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न करतात याचं वास्तववादी चित्रण गौरव यांनी केलेलं आहे। मराठीत यापूर्वी उत्तम रोमॅन्टिक चित्रपट आलेले आहेत, पण त्याच गुळगुळीत स्टोरीपेक्षा आरपार हा मराठीतली एक बोल्ड मूव्ह सुद्धा आहे। कारण अशा धाटणीचा चित्रपट मराठीत पहिल्यांदाच आलाय, ज्यामध्ये लीड हिरो एक बिंदास, दारू पिणारा, सिगारेट ओढणारा आणि आपल्या गर्लफ्रेंडसाठी कोणत्याही थराला जाणारा दाखवलाय। तुम्हाला हा चित्रपट एकदम कबीर सिंगची वाईब पण देतो। यूथसाठी एक फ्रेश स्टोरी आहे आणि म्हणायचं झालं तर एकंदरीत आरपार हा भावनांचा कल्लोळ आहे। कदाचित प्रेमामध्ये नापास झालेल्यांना याची झळ पोहोचू शकते। ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे या जोडीचा हा पहिला चित्रपट आहे आणि विशेष म्हणजे दोघांच्याही वाढदिवशी 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालाय। त्यामुळे रोमॅन्टिक फॅमिली ड्रामा तुम्ही थिएटरमध्ये नक्कीच बघा। कलाकृती मीडिया आरपारला देत आहे 5 पैकी 3.5 स्टार्स। रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।